पुस्तक घेऊन अशी घरी तुम्ही एकाच वेळेस पाहू शकता। तर हाय गाईज, आज होती आमची अॅनाटॉमीची वायवा। त्यासाठी आम्हाला डिसेक्शन किट वगैरे घेऊन यायला सांगितलं होतं, म्हणून सगळे इन्स्ट्रुमेंटचे नाव पाठ करायला लागलो, कारण वायवा मध्ये कधी काय विचारतील हे सांगताच येत नाही। आज माझ्या वायवाला बराच टाइम बाकी होता। त्यात एका मित्राकडे स्पोर्ट कारचं किचन होतं। वायवा सारख्या अवघड सिच्युएशन मध्ये आम्हाला अशीच कांडच होती। एवढं झाल्यानंतर माझी वायवा लगेच सुरू होणार होती। नंतर मी वायवा देऊन वापस आलो, पण यशची वायवा आणखीन बाकी होती। वायवा कधीच एका टप्प्यात पार पडत नाही, कारण माझी इंटरनलची वायवा आणखीन पण बाकी होती। नंतर माझं सगळं झाल्यानंतर मी आलो क्रिया डिपार्टमेंट। खरं टेन्शन या पोरांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं। कोणी वायवा देऊन बाहेर आलं की सगळे त्याला विचारायचे। असं करून आमची वायवा सक्सेसफुली पार पडली। रूमवर येताना आम्हाला काही झेरॉक्स घ्यायचे होते, मग इथून आम्ही झेरॉक्स घेऊन घेतले, कारण यशची प्रोजेक्ट फाईल आणखी पण बाकी होती। रूमवर आल्यानंतर गणेश चक्क अभ्यास करत होता, आमच्यातील एकमेव अभ्यासू मुलगा। नंतर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला, पण कल्पेश काही आज येणार नव्हता, कारण त्याची उद्या वायवा होती। मग आम्ही निघालो हॉस्पिटलकडे। आज तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले ECG बघितला आणि एक ब्लॅडर स्टोनचा पेशंट बघितला। एका 16 वर्षाच्या मुलाला ब्लॅडर स्टोन झालं। तसं तर आम्हाला आज खूप शिकायला मिळालं, पण जास्त व्हिडिओ आम्ही हॉस्पिटलमध्ये नाही काढू शकत। आता खूप वेळ झाला होता आणि आम्ही चाललो होतो वापस। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। धन्यवाद।